जनावरांपासून संरक्षणासाठी लावलेली विद्युत तार ठरली जीवघेणी. शॉक लागून शेतीपुत्राचा मृत्यू. शेती पिकांचे जंगली जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी शेतीभोवती लावण्यात आलेले विद्युत तार एका तरुणाच्या जीवावर घेतलेली दुर्दैवी घटना कान्होली येथे घडली. या घटनेत जीवन नारायण डोंगे वय 32 यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे कान्होलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून शोकाकळ पसरली आहे. सध्या पावसाची उघडझाप सुरू असल्याने शेतकरी आधीच चिंतेत आहे. पेरणी झाल्यानंतर पीक उगवले की नाही यांची चिंता एकीकडे असताना दुसरीकडे हरण, रानडुक्कर, रोही यासारख्या जंगली जनावरांपासून पिकाचे संरक्षण करण्याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे आहे. अनेक शेतीतील रात्रभर शेतात जागरण करून जनावरे हाकलण्याचे काम करतात, तर काही जण शेतभोवती तार कंपाऊंड उभारतात. अशाच एका शेतातील विद्युत प्रवाह असलेल्या तार कंपाऊंड शॉक लागल्याने जीवन डोंगे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण माहिती परिसरात हादरून गेला आहे. मृत जीवन डोंगे यांच्या पश्चात आई वडील व 2 बहिणी असा परिसर असून ते अभावित होते. त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कान्होली व पंचक्रोशीतील नागरिकांनी शोक व्यक्त केला. ही काही घटना शेतकऱ्यांच्या सुरक्षित जीवनाची वेदनाही बाजू पुन्हा एकदा समोर आणणारी ठरली आहे. एकीकडे अनियमित पाऊस वाढते उत्पादन खर्च आणि दुसरीकडे जंगली जनावरांचा वाढता उपद्रव यामुळे शेतकऱ्यांचे जगणे दिवसेंदिवस कठीण होत घातले आहे. जनावरांपासून संरक्षणासाठी सुरक्षित व कायदेशीर उपाययोजना उपलब्ध करून देण्याच्या तसेच अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने जनजागृती व आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.